नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कानगा बोस कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटर या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा सेशन आपण तयार केला आहे स्कॉलरशिप करिता महा-डी-बी-टी स्कॉलरशिप. बरेचसे विद्यार्थी जे 11वी 12वी ला आहे किंवा ज्यांनी प्रोफेशनल कोर्सेसला ऍडमिशन घेतलेली आहे, इंजिनिअरिंग असो, फार्मसी असो, ॲग्री, MBBS, BDS जे पण कोर्सेस आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याला स्कॉलरशिपचा फॉर्म भरणे बंधनकारक असतं. 11वी आणि 12वीला जे विद्यार्थी आहेत, ओपन कॅटेगरी सोडून सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरणे कंपल्सरी आहे. आणि ग्रॅज्युएशन लेव्हलवर तो ओपन कॅटेगरी असो किंवा कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असो, त्याला स्कॉलरशिप ही मिळतेच. बरेचसे विद्यार्थी हा विचार करतात, की ग्रॅज्युएशन लेव्हलवर स्कॉलरशिप जास्ती असते, त्यामुळे आपण त्यावेळेस फॉर्म भरायला हवा. पण असं नाहीये बेटा. जर तुम्ही 11वी-12वीत फॉर्म भरला नसेल, तर ग्रॅज्युएशनच्या स्कॉलरशिपच्या फॉर्मच्या वेळेस तुम्हाला फार अडचणी निर्माण होतात. आता हा जो स्कॉलरशिपचा फॉर्म आहे, याला अप्लाय करण्याची, याची अर्ज करण्याची अंतिम तारीख म्हणजे लास्ट डेट 31 मार्च 2025 आहे. त्यामुळे स्कॉलरशिप फॉर्मला कशा पद्धतीने फिल करायचं, त्यासाठी काय-काय डॉक्युमेंट्स पाहिजे, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. त्यामुळे जर अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर मग जाणून घेऊया, की स्कॉलरशिपच्या फॉर्म करिता आपल्याला कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट्स काय-काय लागतात. सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट. ओरिजिनल स्वरूपात असायला हवं. त्यानंतर तुमच्या पालकाचं इन्कम सर्टिफिकेट. आता कोणाचे बाबा नसतील, तर इन्कम सर्टिफिकेट हे आईच्या नावावर असणं गरजेचं आहे. आणि बाबा नसतील म्हणजे बाबांची डेथ झाली असेल किंवा बाबा वारले असतील, तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट पण कंपल्सरी. ज्यांचे बाबा आहेत त्यांना इन्कम सर्टिफिकेट बाबांच्या नावाचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे, हे आहे विद्यार्थ्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट, ज्याला डोमिसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आपण म्हणतो. चौथं सर्टिफिकेट विद्यार्थी ज्या कॉलेजमध्ये शिकत आहे त्या कॉलेजचं बोनाफाईड किंवा पैसे भरल्याची रिसिप्ट. हे तुम्हाला कॉलेजला विचारायचं आहे. जनरली 11वी-12वीचा विद्यार्थी असेल तर त्याला बोनाफाईड चालतं. पण जर ग्रॅज्युएशन लेव्हलचा विद्यार्थी असेल तर त्याला कॉलेजमध्ये विचारावं लागेल, की आपण स्कॉलरशिपच्या फॉर्ममध्ये बोनाफाईड अपलोड करून घ्यायचा आहे, की पेमेंट रिसिप्ट अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर 10वीची मार्कशीट. विद्यार्थी जर 12वी पास झाला असेल तर 12वीची मार्कशीट. विद्यार्थी 11वी पास करून 12वीत गेला असेल तर त्याला 11वीची मार्कशीट पण लागेल. आणि जर ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असेल, तर ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्याला 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट आणि जर तो सेकंड इयर किंवा थर्ड इयरला असेल, तर त्याच्या प्रिव्हियस इयरच्या सगळ्या मार्कशीट ओरिजिनल स्वरूपात असायला हव्या. आता काही विद्यार्थी असे असतात ज्यांच्या मार्कशीट यायच्या असतात, रिझल्ट तर लागलेला आहे, पण मार्कशीट यायच्या आहे. अशा वेळेस त्यांनी आपली मार्कशीट इंटरनेटवरून डाउनलोड करावी आणि त्या मार्कशीटवर प्रिन्सिपल सरचा स्टॅम्प आणि सही घ्यायची. ओके. हे झालं मार्कशीटबद्दल. त्यानंतर विद्यार्थ्याला हवं त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट. आता जो विद्यार्थी 11वीचा फॉर्म भरत असेल किंवा 12वीचा फॉर्म भरत असेल स्कॉलरशिपचा, त्याला त्याच्या 10वीच्या लिव्हिंगची झेरॉक्स हवी. पण जो विद्यार्थी ग्रॅज्युएशनला आहे, त्याला त्याच्या 12वीच्या लिव्हिंगचा ओरिजिनल सर्टिफिकेट हवं. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, की सर आम्ही ओरिजिनल सर्टिफिकेट तर कॉलेजमध्ये जमा केलं. तर त्याचा फोटो तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना व्हॅलिडिटीची गरज नाहीये. पण नॉन क्रिमिनल हे कंपल्सरी आहे. नॉन क्रिमिनल पाहिजे. नॉन क्रिमिनल एस-सी आणि एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नाही लागत. ओ-बी-सी, एस-बी-सी, एन-टी, व्ही-जे या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर ग्रॅज्युएशनचा जर विद्यार्थी असेल, तर त्याला पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल आणि कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा पण लागेल. त्यानंतर विद्यार्थ्याचं राशन कार्डमध्ये त्याचं नाव असणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी जर एखाद्या प्रोफेशनल कोर्सला असेल, इंजिनिअरिंग असो, फार्मसी, ॲग्री, लॉ, बी-बी-ए, बी-सी-ए किंवा सपोज एम-बी-बी-एस, बी-डी-एस मेडिकलचे कोर्सेस, नर्सिंग, तर त्याला त्याचा कॅप कन्फर्मेशन कॉलेजमधून ॲडमिशन घेतल्यानंतर जे कन्फर्मेशन मिळतात ते आणि कॅप अलॉटमेंट त्याचा कॉलेज लागलं तर त्याचे लेटर असतात ते. हे डॉक्युमेंट लागतील. त्यासोबतच विद्यार्थ्याला एक प्रतिज्ञापत्र अपलोड करावं लागतं. त्याचा फॉर्मॅट आम्ही आमच्या काउन्सिलिंगमधून प्रोव्हाईड करतो विद्यार्थ्यांना. आणि जर विद्यार्थ्याच्या एज्युकेशनमध्ये गॅप असेल, तर त्याला गॅप सर्टिफिकेट सुद्धा लागेल. तर हे सगळे झाले कागदपत्रांची माहिती. विद्यार्थ्याला फॉर्म फिल करताना त्याचा आधार कार्डचा जो मोबाईल नंबर लिंक असेल तो जवळ ठेवणे गरजेचं आहे, कारण की ओ-टी-पी येतो त्यावर. तर ही सगळी माहिती तुम्हाला झाली कागदपत्राबद्दल. मी परत एकदा सांगतोय, प्रत्येक विद्यार्थ्याला जो कॅटेगरीमध्ये येतो, ॲट लीस्ट 11वी-12वीच्या विद्यार्थ्याला ओपनवाल्यांना नाही भरायचं आहे, पण
ग्रॅज्युएशनच्या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फॉर्म भरणं कंपल्सरी आहे. तरच बेटा तुमची फीस कमी होईल आणि तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये स्कॉलरशिप मिळेल. ठीक आहे. काही नाही, जास्त त्रास घ्यायची गरज नाही. तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स अवेलेबल असतात. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला आहे, बाहेरगावाला शिकतात, त्यांना आमचं काउन्सिलिंग सेंटर ऑनलाईन फॉर्म भरून देतो. त्यांना आमच्याकडे यायची गरज नाही किंवा पर्सनली व्हिजिट करायची गरज नाही. आम्ही ऑनलाईनच त्यांचा फॉर्म भरून देतो. आणि जे विद्यार्थी 11वी-12वीला असतात, साहजिक आहे त्यांचं पहिलं रजिस्ट्रेशन करावं असतं. त्यामुळे ओ-टी-पी वगैरे सगळ्या भानगडी असतात. ते त्यांना आमच्या सेंटरला व्हिजिट करावं लागेल. तर तुम्हाला जर ही पूर्ण माहिती भरली असेल, तर समजली असेल, तर 31 मार्चच्या आत स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करायला कानगावकर कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करा किंवा जर तुम्ही ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असाल, तर आम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन पण फिल करून देणार. मिस करू नका बेटा, कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजलाय, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. काही अडचण असेल कमेंट करा. शेवटपर्यंत टिल युअर एज्युकेशन आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद.